ਕਹਿੰਦੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ ਜੇ ਬਰਾਬਰੀ ਨਾ ਹੋ ਸਕੇ ਤਾਂ ਬਦਨਾਮੀ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦੋ। हॅलो भावांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तुमचा थोडा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। हा बिटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या। आपल्या आपल्याला बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं आता बीट 1 जिथं आहे बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं। आता ते बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं। नंतर बीट 4 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं। तर अशा प्रकारे आपले सर्व बीट देऊन घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला आता इथं फोटो ॲड करायचे आहेत। त्यासाठी ते पहिल्या याच्यावरती जायचं, इथं रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे त्यावरती जायचं व इथं आपल्याला जो कोणता फोटो लावायचा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे व असं व्यवस्थित फिट करून घ्यायचं। नंतर पुढच्या फोटोवरती जायचं, तिथं बी रिप्लेसवरती जायचं, तिथं पण सेम तसंच हा फोटो ॲड करून घ्यायचा। नंतर आपले पुढच्या पेजवरती जायचं, रिप्लेसवरती जायचं व परत फोटो ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे समजा फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। आता इथं आपल्या पहिल्या फोटोवरती यायचे, ॲडजस्टवरती जायचे, इथं आपल्या सॅच्युरेशन एकदम 0 करायचे व फिल्टरमध्ये जाऊन इथं मूवीमध्ये जायचे व इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे ओपनिंग, त्यावर क्लिक करून राहिलं ते क्लिक करायचं। तर ह्यात पहिले जे 4 फोटो आहेत त्या फोटोला सेम इफेक्ट लावायचा आहे। दुसऱ्या फोटोवरती जायचं, ॲडजस्टवरती जायचं, परत आपले सॅच्युरेशन एकदम 0, फिल्टरमध्ये जाऊन मूवीमध्ये जाऊन 2 नंबरचा ऑप्शन। तर असे 4 फोटो लगातार करायचे आहेत। तर असे आपल्याला एकूण 4 फोटो करायचे आहेत। आपण 2 केलेत, हा एक आणि ह्याच्या पुढचा एक जो फोटो येणार आहे तो। तर चला मी तुमचा थोडा वेळ नाही घेता फोटो बीट वगैरे देऊन फोटो ॲड करून ॲनिमेशन वगैरे देऊन घेतो। तर अशा प्रकारे मी बीट वगैरे दिलेले आहेत। आता तुम्हाला सविस्तर एकदम सांगतो। तर आपले आता इफेक्ट वगैरे दिल्यानंतर आपले पहिल्या ह्याच्यावरती यायचं, इथं जे वरचे इथं हे आहे प्लस नावाचं ऑप्शन, त्या तिथं म्हणजे असं प्लस करायचं आहे तुम्ही व ते शेवटून बी तर सेम करायचं। इथं हे चिन्ह दाबायचं। तसं केल्यानंतर हा पहिला फोटो आपला इकडं साईडला असा इथं साईडला आणून ठेवायचा, असा जो मध्यभागी आहे तो असा इकडं साईडला आणून ठेवायचा। नंतर इथं गेला तर हा बी इकडले असा ह्या कडीला आणून ठेवायचा आहे। तर असे हे होतं। नंतर आपल्या पुढच्या फोटोला बी सेम तसं इथं प्लसवरती क्लिक करायचं व इकडे बी प्लसवरती क्लिक करायचं। इथं शेवटून आता केल्यानंतर इथून आपल्याला हा फोटो असा जर मध्यभागी असला तर इकडे घ्यायचा आहे असा व्यवस्थितपणे, आणि इथं जो आहे तो असा इकडून शेवटी इकडे घ्यायचा, इकडे एकदम कडीला। नंतर हे आपल्या पुढच्या फोटो येते सेम तसं प्लस शेवटून समोरून करायचं। नंतर असा झूम करायचा आहे फोटो, हे असा झूम करायचा आहे, इकडे शेवटपर्यंत लागून जाईल। नंतर पुढच्या फोटोवरती यायचं, पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथं सेम तसंच प्लस वगैरे दाबायचं आहे शेवटून समोरून। व नंतर आपल्या इथं आता पहिल्या बीटला नाही काय करायचं, ते शेवटच्या बीटला यायचं आहे, फोटो आपला हे असा असणार तो झूम करून घ्यायचा आहे। नंतर आता पुढच्या फोटोला आपलं आता ॲनिमेशन द्यायचे आहे। तर झालं आता आपले एवढे 4 फोटोला हे केल्यानंतर आपले पुढच्या फोटोवरती द्यायचं, ॲनिमेशनवरती जायचं, इथं रॉक व्हर्टिकल नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर पुढचा जो फोटो आहे त्यावर ॲनिमेशनवरती जायचं, परत आपल्याला इनमध्ये तिथं रॉक हॉरिझॉन्टल नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ झालेला आहे। आता एवढं झाल्यानंतर आपल्या इथं पहिल्या ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं व इथं लाईट इफेक्टमध्ये जायचं। लाईट इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ब्लँच नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे। ब्लँच नावाचा ऑप्शन आहे व इथं अप्लाय टू ऑल करायचं आहे व राईटवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे आपल्या सर्व ट्रान्झॅक्शनला ब्लँच हा इफेक्ट लागून जातो, हा चमकणारा। इथं आपल्या आता PNG ॲड करायचं, त्यासाठी ओव्हरलेवर जायचं, ॲड ओव्हरलेवर जायचं व ही PNG तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आरामशीर। अशी व्यवस्थित फिट करून घ्यायची इथं अशी। तर माझ्याकडे मी लावली आहे ते डिलीट करून घेतो। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला। आता याला डाउनलोड करण्यासाठी आपल्या इथं वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल।